श्रेष्ठ दान भाग 3. रोज रात्री एखाद्या बेघर असल्याप्रमाणे त्या हॉलमध्ये बरोबर एका कोपऱ्यामध्ये कसं तरी झोपायचं. डायबिटीज असल्यामुळे खाणं तर कंपल्सरी होतं. घशाखाली अन्न जात नसलं तरी पण मुलांच्यासाठी उभं राहायचं होतं. आशुतोष जरी कोमामध्ये असला तरी तो जिवंत होता. त्यामुळे आशा होती की कधीही तो डोळे उघडून बघेल आणि देवकीला, मुलांना हाक मारेल. घशात खुपसलेलं व्हेंटिलेटर, हातात खुपसलेल्या सलाईनच्या सुया आणि हाताला लागणारा गरम स्पर्श फक्त जिवंतपणाचं लक्षण होतं. रात्री झोपताना देवकीच्या मनात परत प्रश्न वर येत होते. आशुतोष फक्त कोमामध्ये आहे का ब्रेन डेड आहे? कोमामध्ये रुग्णांची परत शुद्धीवर येण्याची संख्या फक्त 1% होती आणि ब्रेन डेड तर फक्त लाईफ सपोर्टवरची जगणारी. हॉस्पिटल देखील काही दिवसानंतर पेशंटना ठेवत नव्हते. काय उपयोग त्यांचा? काही उपयोगच नव्हता. 4थ्या दिवशी रात्री जेव्हा देवकी हॉलमध्ये झोपण्यासाठी आली, झोप तर काही येत नव्हती, पण तिचा नुकताच डोळा लागला आणि हमसून रडण्याने तिला खाडकन जाग आली. शेजारच्या बेडवरची स्त्री फोनवर बोलत होती आणि खूप रडत होती. तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. पोटातून आरपार लोखंडी सळई घुसली होती. IITचा मुलगा लिव्हरमध्ये सळई घुसल्यामुळे जीवन मरणाच्या दारात उभा होता. कोणी जर स्वतःचं लिव्हर त्याला दान केलं तर त्याची जगण्याची काहीतरी शक्यता होती. हुशार अनिरुद्ध स्वतःच्या हिमतीवर जीवापाड मेहनतीने IITमध्ये इंजिनिअरिंग करणारा, एका उज्ज्वल भविष्याचे स्वप्न बघणारा मुलगा रोड ॲक्सिडेंटमध्ये जखमी होऊन वेदवती हॉस्पिटलमध्ये आला होता. अनिरुद्धच्या आईचे रडणे ऐकून बऱ्याच स्त्रिया जाग्या झाल्या. 30 वर्षाच्या मिलिंदच्या आईला किडनी डोनरची प्रतीक्षा होती. दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. वेळ फार कमी होता. 2-3 दिवसात मिळाल्या तर मिलिंद जगण्याची काही आशा होती. 28 वर्षाचा स्त्री हृदयाचा झडपा बिघडल्यामुळे वेदवतीमध्ये कोणी हार्ट डोनर मिळतो का ते बघण्यासाठी ॲडमिट झाला होता. जन्मजातच स्त्रीच्या हृदयामध्ये झडपा निकामी होता. तरी पण हुशार स्त्री तरी पण आपल्या मेहनतीच्या जोरावर CS ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जगण्याची उमेद होती, पण हृदयाची साथ नव्हती. निशाची आई पण निशासाठी कोणी कातडे दान करेल का याची वाट बघत होती. विचित्र प्रियकराने निशावरती ॲसिडचा हल्ला केला होता. जे स्कूलमध्ये शिकणारी निशा एक उत्तम चित्रकार म्हणून नावारूपाला येत होती. इंटेरियर डिझायनर मध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची तिची फार इच्छा होती आणि तसे तिचे प्रयत्न होते. जुजबी ओळखीवर झालेल्या मैत्रीमुळे ती आज वेदवतीच्या ICUमध्ये भाजलेल्या अवस्थेत पडले होते. शेवटी डोनर म्हणजे तरी कोण? माणूस ज्याच्या मरणाची सगळेजण जणू काही वाटच बघत होते. मरणाचं या दारात असलेल्या माणसाची त्याचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला परत ओढण्याची व्यवस्था करत होते. तर त्यांचे काही अवयव निकामी झाले आहेत असे लोक एखाद्या उदार ब्रेन डेड माणसाची वाट बघत होते. झोपण्यासाठी दिलेल्या हॉलमध्ये वेदनामय नातेवाईकांचा जणू काही एक मेळावा होता. रात्रीच्या अंधारात आपल्या अश्रूंना वाट देत प्रत्येकजण आपल्या हृदयातील वेदना बोलून दाखवत होता. 5व्या दिवशी आशुतोषला बघून आल्यावर देवकी खालच्या बागेमध्ये विनाकारणच हिंडत होती. तिच्या डोक्याचा नुसता भुगा होता. पुढे काय करायचं? केव्हा येणार आशुतोष शुद्धीवर? जवळच्या बेंचवरती बसून देवकी मुलींना निरोप पाठवत होती. तेवढ्यात श्रीची आई तिच्या जवळ आली. श्रीची आई आणि इतर काही जणी सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि माउंट मेरी नवस करायला जात होत्या. 2 तासात परत येऊन म्हणाल्या. देवकी त्यांच्याबरोबर निघाली. आता देवच फक्त आशुतोषला तारणार होता. पुरुषभर उंचीचा मंद उजेडाच्या समस्यामध्ये महालक्ष्मीचे चेहरा तिला
तिच्या काळीमासारखे वाटले. बंगालची काळीमा जणू तिच्याकडे बघून मंद हसत होती. महालक्ष्मीच्या दर्शनामुळे देवकीला खूप बरे वाटले. त्यानंतर सगळ्या जणी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्या. शांतपणे कोपऱ्यामध्ये उभा राहून बराच वेळ डोळे मिटून देवकी देवाला साकडे घालत होती. काहीतरी मार्ग दाखव किंवा पहिलं ते मिटलेल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी गणपतीला साकडं घालत होती. देवा, अशी त्रिशंकू अवस्था नको, काहीतरी मार्ग दाखव. माउंट मेरीला गेल्यानंतर मेंदूच्या आकाराची मेणबत्ती जेव्हा तिने पेटवली तेव्हा बाकीच्या स्त्रिया चमकून तिच्याकडे बघायला लागल्या. कारण आत्तापर्यंत तिने तिचे वेदवती हॉस्पिटलमध्ये येण्याचे कारण काही सांगितले नव्हते. तोंडातून शब्दही न काढता सगळ्या जणी वेदवती हॉस्पिटलमध्ये परत आल्या. आपल्या आपल्या रुग्णांना भेटून झोपण्याच्या हॉलमध्ये आल्या. झोप तर काही येत नव्हती म्हणून देवकी परत लाऊंजमध्ये येऊन बसली. सहजच म्हणून तिने आशुतोषची फाईल उघडली आणि परत बंद केली. लाऊंज पूर्ण माणसांनी भरलं होतं. लाऊंज म्हणून एक गृहस्थ ती बसली होती. त्याच सोप्यावरती येऊन बसले. पुढील कथा भाग 4 मध्ये. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.